नमस्कार मंडळी, शुभ दुपार. कशा आहात सर्वजण? मस्त मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दुपारून स्टार्ट केलाय व्हिडिओ. आज आहे रविवार. आता कालचा व्हिडिओ आलाच असेल. काल तुम्ही म्हटले असं मीला अजून पण बरं नाही का, तर हा नाहीच आहे. तर बऱ्याच जणांना माहीत असतं सर्दी खोकला झाल्यावर कसं होतं. सो माझं पण तसंच आहे अजून. तर आज रविवार, सकाळी नाश्ता वगैरे झाला. आज शेवया केल्या होत्या नाश्त्यामध्ये. आणि आज करणार आहे मी पावभाजी. मस्त कालपासूनच खाऊशी वाटली. शेजारच्या त्यांनी दिली होती, काल का परवा दिली होती त्यांनी पावभाजी. तर म्हटलं मग चला आपण पण करूया. बुधवारी आणलं होतं मटेरियल, सगळं होतं घरात, तर म्हणून म्हटलं चला करूया. आणि आजारी असलं का जरा असं चटपटीत किंवा चमचमीत खाऊशी वाटतंच. तर म्हटलं मग करूयात. सकाळी नाश्ता झाला होता, आता 12:30. तर मग म्हटलं चला, आणि करताना जरा जास्तच करणार आहे का जेणेकरून जरा संध्याकाळी पण होईल व ह्या हिशोबाने, की सारखं नको. आता सगळी कामं आवरलेली आहेत माझी, म्हणजे कपडे आणि घरातला पसारा आवरलाय. बाकी भांडी वगैरे तर तशीच राहिलेली आहेत. आणि सर्दीमुळं तर अजून जाम आहेच आहे, तुम्हाला माझ्या आवाजावरून कळलंच असेल. आणि डोळे पण असे हे झालेले आहेत, छोटेसे नाही तर माझे डोळे असे मोठे आहेत, तुम्हाला माहिती. तर चला. आणि काय होतं ना, जरा थोडंसं बसलं किंवा काय तर मग अजून वाटतं की आपण लय आजारी. तेव्हा म्हटलं जरा थोडंसं कामात गुंतलं वगैरे तर जरा फ्रेश पण वाटतं ना. आणि मला सारखी फुरफुर करायची सवय, सर्दी झाली होती त्याची नाही ते बघता. कारण मला सर्दीने नुसतं असंच होत राहतं, मी सारखी फुरफुरच करीत राहते. तर असं. तर बघा, मी ना सकाळी कुकर लावला होता. तर याच्यात ना बारीक पण करून ठेवले मी भाज्या. तर काय बारीक केले, वाटाणा, फ्लावर सेपरेट शिजून घेते बरं का. मी मीठ टाकून सेपरेट शिजून घेते एका सेपरेट टोपामध्ये. फ्लावर ती सेपरेट लावते. मग शिमला मिर्च, वाटाणा, 1-2 टोमॅटो, एक बीट, थोडंसं गाजर, हे सगळं मिक्स करून मी, आणि बटाटे हेच चांगलं कुकरला शिजू घेतलं. आणि मग नंतर मिक्सरला थोडंसं आबडधोबड बारीक केलं. आणि आता एवढं असं हे भाज्या झालेल्या आहेत. आणि आता इथं कांदा, मेन पावभाजीला कांदा भरपूर लागतो. आणि ह्या कांद्यानेच मला मगाशी एवढं रडवले, त्यामुळे अजूनच माझे डोळे असे झालेले आहेत. तर एवढा असा कांदा कट केला मी. आणि आलं लसूणची पेस्ट, याच्यात ना आलं लसूणची पेस्ट पण मी बारीक करून ठेवलेली आहे. मेन आलं लसूण लागतंच याला चांगलं. आणि केस ना मी अशीच वरती बांधलेली आहेत बरं का. अजून मी झालं नाही, पण असंच वर बांधले. पहिलं रबर बँडने बांधले आणि नंतर खाली आले. मग परत एक क्लचर घेतलं, परत त्याने वरती बांधलं. त्याच्यामुळे ते असं जरा विचित्र दिसते, जरा समजून घ्या. आणि मोठीच कढई घेतली आहे, कारण कसं हलवता वगैरे येईल आणि जास्त आहे ना, त्यामुळं बोलताना पण दम लागतोय जरा सर्दीमुळं, बाकी काय नाही. तर थोडंसं तेल घेतलंय आणि तूप मी टाकणार आहे म्हणून तेल थोडंसं घेतलंय. तर चला करूया पावभाजीला सुरुवात. ना तेल ठेवलंय गरम व्हायला, झालेलंच आहे गरम. जिरं टाकते. काय जण नाही टाकत वाटतं जिरं ना पावभाजीला, पण मी टाकते. मी सगळंच टाकते काय जे असेल ते. तर हा घरगुती मसाला आहे थोडासा. आणि आता डायरेक्ट कांदा भरपूर टाकायचा. आणि आलं लसूणची पेस्ट आहे ना मी उशिरा टाकते. आणि आज का बरं उशिरा टाकते माहिती का, कारण आहे ना ती लगेच खाली लागते अशी. त्याच्यामुळं मग आहे ना, कांदा आपला परतला ना का मग आलं लसूणची पेस्ट टाकायची. म्हणजे हे पण मी असंच बघूनच शिकली, करून. पहिली मी आलं लसूणची पेस्ट टाकायची ना तेलामध्ये, तर ते लगेच खाली लागायची. तर म्हटलं की मग 1-2 वेळा असं करून बघितलं. कांदा वगैरे चांगला परतून घेतला का मग नंतर वरून टाकायची. चला आता ना कांदा फक्त चांगला परतून घेते. तर पहा, कांदा चांगला लाल झालाय. आता मी काय करणार, आत्ता आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. 1.5 कांडी घेतली मी लसणाची, आणि एवढंसं आल्याचा तुकडा.
आलं लसूणची पेस्ट जास्त असली का छान लागतं खायला बा. म्हणून बघा आलं लसूणची पेस्ट टाकली ना एकदम मस्त वास येतो लगेच भाजीला. तर आता मी ना चांगली ती पण शिजून घेते कारण कशी कच्ची आहे ना, चांगली मस्त शिजून घेते. तर आता आलं लसूणची पेस्ट आहे ना चांगली शिजली त्याच्यात. बघा हे ना पहिले 2 टोमॅटो मी त्याच्यात टाकले होते भाज्या शिजत होत्या ना तेव्हा, आणि नंतर परत 2 टोमॅटो कच्चे मिक्सरमधून चांगले मी बारीक केले. आणि आता टाकते त्यातल्या बिया काढून टाकायच्या जेवढ्या निघतील तेवढ्या, नाही तर मग ते खूपच जास्त आंबट लागतं. आणि आता हे पण चांगलं शिजून देते मस्त. तोपर्यंत बाकीचा जो राडा आहे घरातला तो आवरायला घेते. मी नेहमी असंच करते, सकाळचं पण आहे ना भाजी जर शिजायला टाकली ना तर तेवढ्यात पटकन कपडे वगैरे धुवून घेते किंवा काय, गॅसपाशी उभी नाही राहत. म्हणजे कामं पटपट होऊन जातात. तसं तर कांदा ना चांगला शिजलाय, कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट एकदम मस्त शिजलेली. आणि पावभाजी मसाला आणि ना थोडंसं हे काश्मीर मिरच वगैरे मी काही टाकत नाही, जस्ट कलरसाठी थोडीशी टाकते. मसाले एकदा चांगले हे पण आहे ना शिजून देऊयात. तर आता कांदा आणि सगळे मसाले चांगले परतलेत. आता घालूया आपण आपल्या भाज्या. बघा एवढ्या भाज्या झाल्यात, बारीक करून एवढी टाकली. तर अजून पाणी ॲड करूयात आपण. बापरे जास्तच झाली ना भाज्या जास्त झाल्या ना, तसं शिजणार आहे अजून. बाहेर चाललंय मुलांचा खेळ. आणि नंतर शिजलं ना चांगली शिजली का मग वरून कोथिंबीर टाकायची. आणि आता ना तूप टाकते. तो आता चांगली शिजून देऊया मस्तपैकी. ऋतू चाललं डॉक्टरकडं, ते स्किनच्या डॉक्टरांनी त्याला बोलवलं आहे ना तिकडं. तर बघा हे तूप मी काढलेलं आहे घरगुती त्या दिवशी. तर बघा एवढं तूप. आता शिजून देऊया. आणि ऋतू गेला डॉक्टरकडं. तुम्हाला एका मागेच म्हटलं ते स्किनच्या डॉक्टरांनी परत 8 दिवसांनी बोलवलं होतं. यांना टाईम नाही भेटला. काल परवा 2-3 दिवस झाले तेव्हाच औषधं संपलेली आहे. मग आज आता आले, गेले त्याला घेऊन डॉक्टरकडे. तर मग पडलाय फरक त्याला बऱ्यापैकी. नाही तर ना एवढा रडायचा ना तो, एवढं लय त्रास व्हायचा त्याला त्या. आणि आता थंडीमुळं तर जास्तच त्रास होत होता असंच. आणि चला आता पाव आणलेले आहेत यांनी, येताना पाव घेऊन आले. आणि मला जास्त पाव आवडतात, म्हणजे नुसतंच गरम करायचे कडक आणि खायचे एकदम छान मस्त. तर आता पावभाजी व्हायची वाट बघते मी. हाय शेजारी खेळायला गेली, तर चला तिला एकदा पाहून येते मी. तोपर्यंत भाजी शिजन मस्त. तूप टाकून मस्त पाव गरम करते मी. आणि मला असं ना नुसते पावले आवडतात खायला. आणि इकडं भाजी तयार झाली आहे. मीठ टाकलेलं आहे बरं का मागाशीच, मी जेव्हा कांदा परतत होता ना तेव्हाच टाकलेलं आहे. भाजी झालेली आहे, कांदा पण. आणि बघा पसारा एवढा पडलेला आहे. आता सगळं आवरायचं आहे मला. तर आता पहिलं खाऊन घेते कारण भूक लागली आता भाजी बघून. तर या तुम्ही पण मस्त मस्त गरमागरम पावभाजी खायला. चीज याच्यावरती किसलेलं आहे मस्त. आणि आता ही झाली चीज पावभाजी मस्त. इथं पण अजून गॅस बंद नाही केला मी, होऊन देवा म्हटलं. तर आता मी घेतलंय
तर मी ना आता घेते जेवायला. आता ऋतून ते डॉक्टरकडे गेले, सई बसली छोकुली का तिला म्हटलं चल 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 तर नाहीच म्हणतीये. म्हटलं जाऊ द्या आपण जेवण घेऊया. छान झाली मस्त. आणि चीज टाकून मी पहिल्यांदा ट्राय करते, पण चांगलं लागते. आता होतं म्हणून टाकलं मी. लिंबू पिळते मस्त, थोडंसं पिळते, आधीच घसा दुखतोय. आणि ना मला ना असे कडक कडक पापड आहे ना झाले ना लय आवडतात खायला, मस्त लागतात एकदम टेस्टी. मसाला पाव पण छान होतो याचा ना. केला नाही पण मोबाईलमध्ये फक्त पाहिलंय, करायला पाहिजे एकदा. चला या तुम्ही पण जेवण करायला. घेते मी जेवण करून. आता पावभाजी खाल्यावर टेस्ट आली मला आता. तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि सैनी मी औषधं घेऊन आम्ही दोघी पण झोपलो. ऋदू आल्यानंतर ते दोघं पण जेवले, त्याचे बाबा पण आणि ऋदू. दोघांनी मस्त जेवण वगैरे केलं. मग ऋदू पण झोपला आणि मग आता आम्ही उठलो आणि ऋदू म्हणत होता आई तुमच्या दोघींसाठी काहीतरी आणलंय काहीतरी आणलंय. म्हटलं काय आणलंय? तर हे 2 बॉक्स घेतले, द्रोण आहेत हे. तर मला पण उघडच तोपर्यंत माहित नव्हतं की यात काय. तुम्ही पण गेस्ट करा नक्की काय असं याच्यात. तर चला आता आपण बॉक्स ओपन करूयात. ते द्रोण. तर याच्यात आहे पान. आणि तुम्हाला मी सांगू पण शकत नाही किती वर्ष झाली, मला पण आठवत नाही का मी लास्ट टाइम कधी पान खाल्लं होतं. लग्नाच्या आधी ना आम्ही खरं म्हणजे जास्त पान वगैरे खायचं बरं का. म्हणजे जेव्हा मी पण होते नारंगावला आणि मामाकडं वगैरे जायचं असेल ना तर माझ्या मामाला पण जास्त पान आवडायचं, असं मसाला पान, चॉकलेट पान. तर त्या साईडला चॉकलेट पान आहे बघा. तर ना आम्ही असं खूप पान वगैरे घ्यायचं रात्रीचं आलं ना की, किंवा चाललो का किंवा घरी असं नॉनव्हेज वगैरे असलं ना तर मग कोणाला तरी आणायला सांगायचं असं. पण आता काय झालंय हळूहळू विसर पडत चाललेला आहे, तर पानाचं लक्षात पण येत नाही. तर सई फर्स्ट टाइम खातीये. तर हे चॉकलेट पान आहे. त्यातलं ऋतूला पण थोडंसं दिलं, त्याने ऑलरेडी खाल्लं होतं. मला म्हटलं होतं की मी तिकडं खाल्लेलं आहे आणि मी पण खायला बसले. मी म्हणजे भरपूर वर्षांनी खातीये, पण हे जरा टेस्टला वेगळंच लागत होतं, छान होतं. आणि वरची ती चेरी ती सईला दिली मी. आणि चॉकलेट पान जरा ट्राय केलं, म्हटलं बघा तर ते पण छान लागत होतं. हा हा सईला पण आवडलं बरं का. आणि मसाला पान पण छान होतं, दोन्ही पण छान होते. पण त्याच्या आतमध्ये ते स्टफिंग होतं ते कोणतं होतं तेच कळलं नाही मला. आतमध्ये ना वेगळंच काहीतरी होतं, असं पिंक कलरचं होतं. आणि ना असं जरा खोबरं कसं आपण म्हणतो खोबऱ्याचं बुरंज असं, ते एकदम एकदम बारीक खोबरं असं त्या टाईप मध्ये. आणि पिंक पिंक कलरचं नक्की कोणता फ्लेवर होता ते समजलंच नाही मला. पण असं काही असो, आपल्याला खायचं काम करायचं, छान लागलं. आणि एवढ्या वर्षांनी खाल्लं त्यामुळं मग अजूनच छान लागलं. हे चॉकलेट पान होतं, पण चॉकलेट पान पण छान लागतं, पण ते मला जास्त आवडलं होतं. चॉकलेट पान आहे ना कसं जरा असं गजगजीत आपण नाही म्हणतो, थोडंसं ते हे होतं असं जरा ओलसर. पण ते जे मसाला पान होतं ना तो फ्लेवर कोणता होता काय मला मसाला पण नव्हतं वाटत, पण वेगळंच कोणतं तरी फ्लेवर. आता भरपूर वेगवेगळे फ्लेवरचे पान वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर हे वेगळंच होतं. त्याच्यात असे ते तुटी फुटी पण होती आणि असं खोबऱ्याचं हे पिंक कलरचं असं वेगळंच काहीतरी होतं. पण मी खाल्लं आणि आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच खायला आवडलं. तर बघा हे असं दिसत होतं काहीतरी, पण टेस्ट होती छान. आणि तसं पण आता मी संध्याकाळचं जेवणच करत नाही, मला आता भूक पण लागत नाही संध्याकाळी, त्यामुळे मग एवढं पान खाल्लं. बराच वेळ मग जरा बाहेरच बसलो, थंडी वाजत होती पण म्हटलं जाऊ दे, मग बाहेर बसलो. आणि ऋदूचं आता चाललंय मला नको. मग नंतर ऋदूने सईने दोघांनी जेवण वगैरे केलं संध्याकाळी. आणि आता म्हटलं काढा करावं, कारण अजून घसा दुखतोच आहे. तर दूध मी ठेवले गरम व्हायला आणि याच्यात मिरी टाकलेली अगोदर
5-6 मिऱ्या आणि लवंग, दालचिनी. आम्ही ना पहिलं खूप काढा करायचं बरं का, म्हणजे घसा खराब असू नये तर नसो असा काढा करायचं, पण आता एवढा जरा विसरच पडलाय त्या काढायचा. नाही तर काय नाही, तर हळदीचं दूध तरी थंडीत पण नाही पाहिजे बरं का, हे मी विसरलेच होते मध्ये. तर आता हे चांगलं कुटून घेते, म्हणजे जरा कसं त्याचा अर्क उतरण दुधात असं. तर आता दुधामध्ये ना मी हळद टाकलीये, तुळशीची पानं, आलं चांगलं ठेसून टाकले, ओवा टाकलाय, आणि आता हे बारीक केलेले मसाले. आणि एवढं चांगलं उकळू घेणार मी याला 15 ते 20 मिनिटं, किंवा चांगलं जोपर्यंत त्याचा अर्क उतरत नाही ना सगळ्या मटेरियलचा तोपर्यंत. तर बघा इथं भरपूर मी एकदम चांगलं उकळू घेतलं, आणि सगळं दूध पण नाही टाकलं मी. काय केलं, दूध आणि पाणी दोन्ही पण मिक्स टाकलेलं आहे. आता झालेलं आहे हे. आता कपात सगळ्यांना घेणार आहे मी, आणि मुलांना पण. ऋदूला आवडतं, ऋदू लहान होता ना तेव्हापासून मी त्याला द्यायची बरं का. आणि तो पितो पण. मेन म्हणजे काय होतं, घरात आम्ही सगळे पितो ना, तर आमचं बघून मुलं पण शिकलेली आहेत, आणि ऋदूला तर आवडतच. सई पहिल्यांदा ट्राय करणार आहे काढा, तर त्यामुळे तिची म्हणजे हळदीचं दूध पिती ती, पण काढ्याचं काही मला माहित नाही पिती का नाही, पण पिऊ शकते व दादा पिला का ती पण पिणार. तर मग म्हटलं चला जरा निवांत बसून पिऊ. आणि गरम गरम आहे ना, असं मस्त घसा शेकला ना एवढं भारी वाटतं ना. आणि आता 2 दिवस मी काढाच करून पिणार आहे, म्हणजे त्याने जरा कसा फरक तरी पडेल आपल्याला. असं सईचं चाललं होतं मी कुठं बसू. आणि ऋदूने ना, म्हणजे त्याला आवडतं बरं का, त्याला म्हटलं ना गरम गरम पी, आपला घसा भाजला पाहिजे जरासा, तर पितो. आणि मी पण म्हटलं चला गरम गरम पिवा, जरा घसा तरी बरा होईल. आणि ना आलं असं सगळं भरपूर टाकलेलं ना, असं मस्त एकदम छान लागत होतं. आणि थोडासा गुळ पण टाकलेला मी नंतर, त्यामुळं एकदम छान काढा झाला होता. आणि कडकडीतच प्यायचा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का, म्हणजे आता 2-3 दिवस मी पिणार आहे, लगेचच्या लगेच नाही काढायचा फरक पडत. पण कसे डॉक्टरच्या औषधांपेक्षा ना मी म्हणते 4 दिवस घरी आपण रोज काढा करून पिलेलं बरं. पण ती औषधं काय बोगसच असतात. तर सई बघा, सई पण पिली, पण तिची नाटक चालली होती इकडून तिकडं असं करून, पण असं पिली ते महत्वाचं आहे. तर मी जसं करेन का तशी ऍक्शन करत होती बघा. आणि आज शेकायला वगैरे नाही बाहेर गेलो, मुलं बोलत होती, पण म्हटलं नको, आता काढा पण पिले आणि सगळं आवरलंय. तर 9:30 वाजता आज झोपायला घेतलं, पण काय झालं काय माहिती, झोपच आहे ना. 12 वाजले तरी पण आज झोप येतच नव्हती. आणि मध्ये मध्ये ना अशी जरा उबळ यायची. सर्दी कमी झालेली आहे, पण आता ना जरा खोकल्याची अशी उबळ येते जरा मध्ये मध्येच. मला असं वाटतं कफ झालेला आहे सर्दीचा, जास्त दिवस राहून असं की काय, त्यामुळे असं कपासारखंच वाटतंय मला जरासं. तर असं चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि हो, कोणाला जर खरंच घरगुती माहीत असेल ना खोकल्यावरती चांगला उपाय, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.